myself your science teacher सुवर्ण अतुल वंजारी. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला तुमचा जो सायन्स सब्जेक्ट आहे इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम या दोघं लँग्वेजमधनं तुमचा हा सब्जेक्ट मी तुम्हाला क्लिअर करून घेणार आहे. जेव्हा आपण आपले पुस्तक जे आहे सायन्सचं पुस्तक ओपन केल्यानंतर आपल्यासमोर कंटेंट्समध्ये अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला 16 चॅप्टर दिसतात. 16 या 16 चॅप्टरपैकी तुम्हाला जे आहे 8 चॅप्टर वी आर गोइंग टू स्टडी इन दिस सेमिस्टर. आपल्याला या सत्रामध्ये या 8 चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातला तुम्हाला स्क्रीनवर जो चॅप्टर दिसतो आहे तो म्हणजे पहिला चॅप्टर नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड. नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन यांचा आपल्याला अभ्यास या पहिल्या धड्याच्या अंतर्गत करायचा आहे. या पहिल्या धड्याचं जे आहे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला कळतं आहे की आपल्या जीवनाशी निगडीत हे घटक तुम्हाला या धड्याच्या अंतर्गत अभ्यासायचे आहे. सो लेट स्टार्ट चॅप्टर नंबर फर्स्ट, दॅट इज नॅचरल रिसोर्सेस. तर स्टुडंट्स, नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय हे आपण स्टँडर्ड 5मध्ये नॅचरल रिसोर्सेस, मॅनमेड रिसोर्सेस हे आपण स्टँडर्ड 5मध्ये याचा काहीसा भाग जो आहे आपण स्टडी केलेला आहे. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे जे आपल्याला नेचरकडनं मिळालेले आहेत, ज्या ज्या गोष्टी आपल्याला नेचरकडनं मिळालेल्या आहेत त्या सर्व जे आहे नॅचरल रिसोर्सेस अंतर्गत येत असतात. आणि ज्या माणसाने स्वतः तयार करून घेतलेल्या आहेत त्या आपण मॅनमेड, त्याच्या नावामध्येच काय सांगितलेलं आहे, मॅनमेड, मानवाने तयार केलेले रिसोर्सेस. मग अशा रिसोर्सेसला आपण काय म्हणतो, मॅनमेड रिसोर्सेस असं आपण म्हणत असतो. तर आपण लेट स्टार्ट चॅप्टर नंबर फर्स्ट, दॅट इज नॅचरल रिसोर्सेस. सो ऑन स्क्रीन तुमच्यासमोर एक आकृती दिलेली आहे, एक चित्र दिलेले आहे. या चित्रामध्ये तुम्हाला स्पियर्स ऑफ द अर्थ, तुम्हाला जे आहे पृथ्वीचे 3 आवरणं दिलेले आहेत. तुम्हाला पृथ्वीचे जे आहेत 3 आवरणं तुमच्यासमोर जे आहेत ते दिलेले आहेत. तुम्हाला या जे फर्स्ट आपल्यासमोर आकृती दिलेली आहे, चित्र दिलेलं आहे, चित्रामध्ये तुम्हाला स्पियर्स ऑफ द अर्थ जे आहेत ते दिलेले आहे. आता हे आहे स्पियर्स ऑफ द अर्थ आपल्यासमोर दिलेलं आहे. तुम्ही स्पियर्स ऑफ द अर्थ ही आकृती बघितल्यानंतर तुमच्यासमोर काय येतं की पृथ्वीचे 3 आवरणं जे आहेत त्यांचा उल्लेख या चित्रामध्ये केलेला आहे. दिस इज ॲटमॉस्फिअर, हे ॲटमॉस्फिअर. देन सेकंड जे आहे स्पियर दॅट इज हायड्रोस्फिअर, म्हणजेच काय पाण्याचा उल्लेख आहे. आणि थर्ड दॅट इज लिथोस्फिअर, म्हणजेच काय जमिनीचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तुम्ही हे जी आकृती आहे, जे पिक्चर आहे, हे पिक्चर बघितल्यानंतर तुमच्यासमोर काय दिसतं आहे की काही जे पक्षी आहेत ते कुठे उडतात आहे, आकाशामध्ये उडतात आहे. नंतर आपण बघतो आहोत, तुम्हाला गाय दिसते की नाही, इथे गाय, ही गाय कुठे ग्रेस करते आहे, जमिनीवरती करते आहे. झाडं जे आहे ते जमिनीवरती आहेत. नंतर तुम्ही जर पाण्यामध्ये पाहिलं म्हणजे हायड्रोस्फिअर, पाण्याच्या मध्ये तुम्ही जर पाहिलं तुम्हाला फिश दिसेल, बोट दिसेल तुम्हाला पाण्यामध्ये. आणि बोट जे आहे सेल बोट फ्लोटिंग ऑन द वॉटर तुम्हाला दिसणार आहे, बरोबर आहे की नाही. तर आपल्या चित्रामध्ये जे आहे, चित्रामध्ये आपण जे घटक बघतो आहोत की जे घटक हे ॲटमॉस्फिअरमध्ये काही घटक आहेत, काही घटक पाण्यामध्ये आहेत हायड्रोस्फिअरमध्ये, आणि काही जे घटक आहेत ते कुठे आहेत, तर ते काही जे घटक आहेत ते तुम्हाला जमिनीवरती आढळतात आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला या पृथ्वीच्या आवरणाच्या अंतर्गत जे आपण बघतो आहोत ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर, आपण या 3 घटकांतर्गत आपल्याला वेगवेगळ्या ज्या आहे वस्तू या कृती करताना आपल्याला आढळत आहेत. तर आपण पुढे काय बघणार आहोत, व्हॉट इज अ नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नेमकं काय. तर आपण जेव्हा ही आकृती बघतो आहोत, आकृती बघताना आपल्यासमोर काय येतं आहे की काही ज्या गोष्टी आहेत त्या पाण्यामध्ये आहेत, काही गोष्टी जमिनीवरती आहेत, आणि काही ज्या आकाशामध्ये उडताना सम आर इन द स्काय, म्हणजे काय, हवेमध्ये आहेत. म्हणजे आपण काय बघतो की ज्या वस्तू आपण बघतो पृथ्वीवरती दे आर ॲसोसिएटेड विथ वॉटर, एअर अँड लँड. म्हणजेच काय, एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड अर्थ ॲटमॉस्फिअर्स. म्हणजेच काय की शिलावरण, जलावरण आणि वातावरण जे आहे हे तिघं भागांना आपण काय म्हणतो, जीवावरण. हे सजीव जे आहे, सजीव आणि त्यांनी व्यापलेले शिलावरण, जलावरण आणि वातावरणाचा जो भाग आहे
त्याला आपण काय म्हणत असतो? जीवावरण. आपण त्याला काय म्हणत असतो? जीवावरण आपण त्याला म्हणत असतोच. म्हणजे थोडक्यात काय की जे लिव्हिंग थिंग जे आहे हे लिव्हिंग थिंगने हे 3 स्पियर्स, आपण आता 3 स्पियर पाहिले की नाही वरती, ॲटमॉस्फिअर म्हणजे एअर, हायड्रोस्फिअर, देन लिथोस्फिअर. आपण हे 3 स्पियर जे पाहिले हे लिव्हिंग थिंग जे आहे, हे लिव्हिंग थिंगने जे आहे हे तिन्ही स्पियर जे आहे अर्थचे हे ऑक्युपाय केलेले आहेत. अँड दिस लिव्हिंग थिंग अँड द पार्ट ऑफ द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, जलावरण आणि शिलावरण हे तिघही लिव्हिंग थिंगने ऑक्युपाय केलेले आहेत. आणि या तिघांना आपण काय म्हणतो? बायोस्फिअर. या तिघांना आपण काय म्हणतो? या तिघांना आपण काय म्हणत असतो? बायोस्फिअर. लिव्हिंग थिंग्स अँड द पार्ट्स ऑफ द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर विच दे ऑक्युपाय आर टुगेदर कॉल्ड बायोस्फिअर. म्हणजे दिस स्पियर हॅव फॉर्म ऑन अर्थ नॅचरली. आपण हे स्पियर तयार केलेले आहेत का? की आधी मातीचा थर, मग पाण्याचा थर, मग हवा, हे आपण तयार केलेले आहेत का? नाही. तर हे जे थर आहेत, पृथ्वीची ही आवरणे ही निसर्गातच तयार झालेली आहे. म्हणजे दिस स्पियर हॅव फॉर्म ऑन द अर्थ नॅचरली. हे आपण मागील इयत्तेमध्ये सुद्धा अभ्यासलेले आहे की जे आपण 3 स्पियर बघतो आहोत, हे 3 स्पियर जे आहे हे निसर्गामध्येच तयार झालेले आहेत. हे आपण तयार केलेले नाही. आणि आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला जर हवा नसेल तर आपल्याला श्वसन क्रिया करता येईल का? वी कॅनॉट रिस्पायर विदाउट एअर. तर आपल्या आजूबाजूला ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड द अर्थ. आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला कसला थर आहे? हवेचा थर आहे. आणि पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, सरफेस ऑफ द अर्थ, त्याच्यावर काय काय आहे? पाणी आणि जमीन आहे. म्हणजेच काय? हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर आहे. मग आपण हायड्रोस्फिअर ऑक्युपायज अ मच लार्जर पार्ट दॅन लिथोस्फिअर. हायड्रोस्फिअर जो आहे पाण्याचा भाग जो आहे हा लिथोस्फिअरपेक्षा हा जो पाण्याचा भाग आहे हा कसा आहे? जास्त प्रमाणामध्ये आहे. कसा आहे? जास्त प्रमाणामध्ये आहे. आपल्यासमोर जी आहे आकृती दिसते आहे 1.2. तर ही जी 1.2 जी आकृती आहे, या 1.2 आकृतीमध्ये आपल्याला काय क्लिअर होतं आहे की वॉटर किती आहे? टोटल तुम्ही जर बघायला गेला तर टोटल लँड कव्हरपैकी जे आहे जवळजवळ 71% दॅट इज अ वॉटर. 71% इज वॉटर अँड 29% इज ओनली लँड. म्हणजेच काय की याचा अर्थ काय आहे की हायड्रोस्फिअर इज मोर दॅन लिथोस्फिअर. हायड्रोस्फिअर जे आहे ते लिथोस्फिअरपेक्षा कसं आहे? खूपच जास्त आहे. टोटल 71% is water and only 29% is land. Clear all of you? We also look upon this natural compound in solid, liquid and gaseous form as resources. तर आपण स्थायू, जल, वायू. तर आपण जर बघायला गेलो बर्फाचा तुकडा जर आपण घेतला, बर्फ जेव्हा पाण्याच्या स्थितीमध्ये असेल, ग्लासामध्ये असेल, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहोत की लिक्विड फॉर्ममध्ये आहे. आणि ज्या वेळेला आपण त्याला फ्रीझरमध्ये ठेवतो तर कोणत्या स्टेटमध्ये आपल्यासमोर येतोय? सॉलिड. आणि ज्या वेळेला आपण हे पाणी गॅसवर ठेवतो आहोत, पाण्याची वाफ होते आहे, ती कोणत्या स्टेटमध्ये जाईल? गॅसेस स्टेटमध्ये जाईल. तर आपण स्थायू, जल, वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणून बघत असतो. आणि त्या सगळ्यांचा वापर जो आहे, या सर्व घटकांचा वापर आपण आपल्या वेगवेगळ्या गरजा भागवण्यासाठी टू फुलफिल अवर रिक्वायरमेंट आपण हे वापरत असतो. तर आपल्याला पुढे जे आहे या 3 कंपोनंट जे आहे आपल्याला या तिन्ही कंपोनंटचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. या 3 कंपोनंटचा जो आहे फर्दर वी हॅव टू स्टडी इट डिटेल. आता आपण हे जे थोडक्यात जो आपण हा जो भाग पाहिलेला आहे नॅचरल रिसोर्सेस, याच्या अंतर्गत आपण काय पाहिलं की जे आपलं बायोस्फिअर आहे हे 3 पार्टमध्ये आहे. लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर तुम्हाला माहिती की आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला ॲटमॉस्फिअर आहे. आणि आपल्या पृथ्वीवरती पाणी आहे, हवा आहे. आणि पाणी किती आहे? 71%. किती आहे? 71%. आणि 29% किती आहे? ओनली लँड. नाव नेक्स्ट टॉपिक वी विल मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक. हा नेक्स्ट टॉपिक जो आहे हा आपण स्टँडर्ड 5मध्ये याचा आपण अभ्यास केलेला आहे. सो वी हॅव टू रिकॉल दिस टॉपिक. आपल्याला फक्त जो आहे हा टॉपिक आपल्याला रिकॉल करायचा आहे. तर स्टुडंट्स, व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअरचे आपण 5 लेयर्स जे आपण स्टँडर्ड 5मध्ये आपण जो आहे याचा अभ्यास केलेला आहे. पण थोडीशी आपण याची जे आहे recall that we are going to take a revision and that we will move forward.
तर आपल्याला आधी जे आहे आपण रिव्हिजन करूया आणि आपण आपल्याला पुढच्या टॉपिककडे आपण जाणार आहोत. तर 5 लेअर, विच आर द 5 लेअर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. तुम्हाला जे आहे ड्रॉइंगमध्ये आपण बघतोय आपल्यासमोर जे चित्र आहे पिक्चर, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं ते 5 लेअर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. विच आर दे? फर्स्ट ट्रोपोस्फिअर, सेकंड स्ट्रॅटोस्फिअर, थर्ड मेसोस्फिअर, फोर्थ that is thermosphere, and fifth and the last that is exosphere. तर स्टुडंट्स आपल्या समोर जे आहे आपल्याला काय दिसतंय, ही काय आहे? अर्थ आहे. आपल्या अर्थ जे आहे, आपल्या अर्थच्या बाजूला पहिला लेअर जो आहे जिथे आपल्याला क्लाउड दिसत आहे, जिथे आपल्याला जे आहे एरोप्लेन आपल्याला उडताना दिसत आहे. आता इथे आपल्याला दिसतो एरोप्लेन उडताना, आपल्याला दिसतो इथे क्लाउड दिसतात ते आपल्याला. हे कुठं दिसतात ते आपल्याला? इन द फर्स्ट लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर दॅट इज ट्रोपोस्फिअर. आपल्या ट्रोपोस्फिअरमध्ये दिसतात आहे हे विमानं उडताना, फ्लाईंग करताना. जे क्लाउड्स आहे हे फर्स्ट लेअर, हा जो पहिला लेअर आहे आपल्या अर्थच्या बाजूला, आपल्या पृथ्वीच्या बाजूला, तो पहिला लेअर म्हणजे काय आहे? ट्रोपोस्फिअर. आणि ट्रोपोस्फिअरच्या बाहेर तुम्हाला एक दिसते की नाही, ओझोन लेअर. ओझोन लेअर म्हटलं तर तुम्हाला ओझोन लेअर जे आपल्याला प्रोटेक्ट करतं, कशापासून प्रोटेक्ट करतं? तर अल्ट्रा व्हायोलेट रे जे आपल्यापर्यंत येतात आहे. अल्ट्रा व्हायोलेट रे जे आहे ते कुठे येतात आपल्यापर्यंत? सूर्याकडून. इथे जे आहे सूर्य आहे आणि सूर्यापासून जे आहे आपल्या पृथ्वीपर्यंत जे अल्ट्रा व्हायोलेट रे देतात ते या ओझोन, हा जो ओझोनचा थर आहे की नाही, या ओझोनच्या थरामुळे ते आपल्या डायरेक्ट आपल्या अर्थपर्यंत येत नाही. हे ओझोन जे लेअर आहे इट प्रोटेक्ट्स अवर अर्थ फ्रॉम द अल्ट्राव्हायोलेट रेज ऑफ द सन. म्हणजे फर्स्ट लेअर कोणता आहे? ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअरमध्ये काय काय आहे? ट्रोपोस्फिअरमध्ये आहे आपला विमान, देन अवर क्लाउड्स. हे कुठे आहे? फर्स्ट लेअरमध्ये आहे. नाव सेकंड लेअर. सेकंड लेअर कोणता आहे? स्ट्रॅटोस्फिअर. सेकंड लेअर कोणता आहे? स्ट्रॅटोस्फिअर. देन थर्ड लेअर. थर्ड लेअर कुठे आहे? दॅट इज मेसोस्फिअर. नंतर फोर्थ लेअर जो आहे तो आहे थर्मोस्फिअर. अँड लास्ट लेअर कोणता आहे? एक्झोस्फिअर. तुम्हाला एक्झोस्फिअरमध्ये काय दिसतात आहे? काय आहे? रॉकेट दिसतं की तुम्हाला? आपण आता मंगलयान पाहिलं की नाही? मंगलयान पिक्चर वगैरे बघितला, त्याच्यामध्ये रॉकेट सोडतात की नाही, ते अशा पद्धतीने आपल्या अर्थच्या बाहेर जे आहे हे एक्झोस्फिअरमध्ये हे जात असतात. हे जे आपल्या अर्थच्या बाहेर अशा पद्धतीने एक्झोस्फिअरमध्ये जात असतात आपल्या अर्थच्या, म्हणजे इतक्या लांबपर्यंत हे जे रॉकेट्स जे आहेत हे यान जे आहे इतक्या लांबपर्यंत प्रवास करत असतात. आता आपल्याला जे पिक्चर आहे या पिक्चरमध्ये बघताना आपल्याला जवळजवळ हे लेअर वाटतात ते, पण खूप यांच्यामध्ये कितीतरी जे आहे खूप हजारो किलोमीटर अंतर जे आहे याच्यामध्ये असतं. नाव वी विल मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक, एअर. नाव वी हॅव स्टडीड द 5 लेअर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. आपण जे ॲटमॉस्फिअरचे 5 लेअर्स आहेत ते 5 लेअर्स आपण सर्वांनी जे आहे रिकॉल केले. आता फर्दर आपल्या अर्थच्या आजूबाजूला जे आहे एअर आहे. आणि द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ, जी ॲटमॉस्फिअर पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये काय काय आहे? या हवेमध्ये कोणकोणते घटक आहेत? तर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. देन 6th इज द इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड अँड वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. म्हणजे आपल्या हवेमध्ये जे आहे हे सर्व घटक जे आहे हे जे युजफुल गॅसेस इन द एअर कोणकोणते आहेत? तर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, देन नायट्रोजन, देन इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ आणि डस्ट पार्टिकल धुलित कण, या सर्वांचा समावेश जो आहे हवेमध्ये होत असतो. आता आपण हे जे 5 लेयर्स पाहिले ॲटमॉस्फिअरचे, जो पहिला लेअर आपण पाहिला ट्रोपोस्फिअर, तर ट्रोपोस्फिअरमध्ये जे आहे जवळजवळ 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर, जे जवळजवळ जे आहे हवेतील एकूण वायूच्या 80% वायू जे आहे ती कशामध्ये असते? तर ट्रोपोस्फिअरमध्ये असते. देन वेन विल मूव फॉरवर्ड, जे आपण पुढे जाऊ तर 19% स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असते.
आणि उरलेला आता आपण बघतोय 80 + 19 किती होतं 99. उरलेला जो 1% आहे 1%, तो आपल्याला मिझोस्फिअर आणि आयनोस्फिअरमध्ये हवेचा घटक तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि गॅसेस आर नॉट फाउंड इन द एक्झोस्फिअर. तर आपल्याला ट्रोपोस्फिअर आहे, हा ट्रोपोस्फिअर आहे. ट्रोपोस्फिअरमध्ये किती आहे 80. ट्रोपोस्फिअरमध्ये टोटल किती आहे 80% ऑफ द टोटल मासेस ऑफ द गॅस. नंतर पुढे जे आहे 19% कुठे आहे 19 आहे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. नंतर जेव्हा आपण पुढे जाऊ तर मिझोस्फिअर आणि थर्मोस्फिअरमध्ये किती येत आहे 1% ओनली. किती येत आहे 1% ओनली. जे म्हणजे ट्रोपोस्फिअरमध्ये टोटल 80% ऑफ द टोटल मास ऑफ द गॅसेस आहेत. देन 19% इन स्ट्रॅटोस्फिअर आहे आणि मिझोस्फिअर आणि थर्मोस्फिअरमध्ये उरलेले 1%. आणि आपण जर पुढे ज्यावेळेला एक्झोस्फिअरमध्ये काय आहे नो गॅसेस आर फाउंड इन द एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. तर आपण काय बघतो आहोत की एअर जे आहे इट इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. एअर काय आहे मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस आहे. Air is the mixture of several gases and is the chief constituent of the earth atmosphere. तर आपल्याच लक्षात येत आहे की पृथ्वीच्या आजूबाजूला अनेक वायूंचे मिश्रण आहे आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक कोणता आहे तर वातावरणाचा एक प्रमुख घटक आहे हवा. काय आहे हवा. तर आपल्या या गॅसेस बिसाइड दिस गॅसेस एअरमध्ये काय काय आहे आपण पाहिलं वॉटर वेपर पाण्याची वाफ सुद्धा आहे आणि आपण आणखी त्याच्याबरोबर काय पाहिलं डस्ट पार्टिकल म्हणजे धुलित कण सुद्धा जे आहे यांचा हवेमध्ये समावेश होत असतो. अमाऊंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज द ग्रेटर नियर द सरफेस अँड डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. म्हणजेच काय थोडक्यात की आपण जमिनीलगत म्हणजे भूपृष्ठाजवळ जे आहे हवेचं प्रमाण कसं आहे जास्त आहे आणि जसजसं आपण पृष्ठभागापासून आपण वर जातो आहे तसतशी हवा जी आहे कमी कमी होत जाते. याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे काय आहे स्टुडंट्स की ज्या वेळेला माउंटेनियर्स जे आहे माउंटेनिंग जे आहे करायला जातात त्यावेळेला स्वतःबरोबर ते काय नेतात ऑक्सिजन सिलेंडर नेतात. का की आपण जसजसं आपण जमिनीपासून आपण वर जातो तसं काय होतं की हवेचं प्रमाण जे आहे ते कमी होत जातं. म्हणजे जमिनीलगत जे आहे जमिनीच्या भूपृष्ठालगत हवेचं प्रमाण कसं असतं जास्त असतं. पण मात्र ज्या वेळेला आपण आणखीन वर जातो आहोत त्यावेळेला मात्र काय होतं की आपण जसजसं आपण भूपृष्ठापासून आपण जास्त व जसजसं आपण वर जातो जे आहे तसतसं हवेचं प्रमाण जे आहे कमी कमी होत जात असतं. तर आपल्याला जे आहे आपल्याला एक पिक्चर दिसते समोर आपल्याला एक आकृती दिसते. त्या आकृतीमध्ये जे आहे तुम्हाला प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअरमध्ये कोणकोणते गॅसेस आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. आणि फर्दर आपल्याला काय दिलेलं आहे की सम युजेस ऑफ द गॅसेस इन एअर. आता हे जे वेगवेगळे तुम्हाला गॅसेस दिलेले हवेमध्ये असलेले घटक दिलेले आहे वायूंचे. तर हवेमध्ये असलेले वायूंचे काय काय उपयोग आहेत ते पण आपल्याला स्टडी करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल ते स्टडी करण्याच्या अगोदर आपण बघणार आहोत की प्रपोर्शन्स ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. तर हे आकृती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं आहे की फार मोठा भाग जो आहे म्हणजे जवळजवळ 78% हे काय हवेमध्ये आहे 78% ऑफ नायट्रोजन. म्हणजे 100 पैकी 78% काय आहे नायट्रोजन आहे. काय आहे 78% नायट्रोजन आहे. म्हणजे बराचसा भाग जो आहे हवेमध्ये हा नायट्रोजनने व्यापलेला आहे. नंतर आपण बघतो आहोत की पुढे काय आहे पुढे 21% काय आहे ऑक्सिजन. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो प्राणवायू जे ऑक्सिजन आपल्याला फार फार गरजेचं आहे ते किती आहे 21% आहे. उरलेला 1% या 1% मध्ये काय काय आहे या उरलेल्या 1% मध्ये जे आहे काय काय आपल्यासमोर तर उरलेल्या या 1% मध्ये जे आहे हा बघा 0.9 ऑर्गन अँड 0.07 अदर कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द एअर आणि 0.03 कार्बन डायऑक्साईड. टोटल काय 78% इज नायट्रोजन इन द एअर.
then 21% that is oxygen, 0.9 is argon, and 0.03 that is carbon dioxide, and 0.07 other constituents of एअर. इतर वायू व घटक. इतर वायू घटकमध्ये काय काय आलं तर डस्ट पार्टिकल, वॉटर वेपर हे त्याच्या अंतर्गत आलेलं आहे. 0.07%मध्ये आलेलं आहे. म्हणजे सर्वात जास्त काय आहे हवेमध्ये तर नंबर 1 आहे नायट्रोजन. मग हे जे हवेत आपण घटक पाहिलेले आहेत, हे जे वेगवेगळे घटक पाहिले आपण हवेमध्ये असलेले वेगवेगळे वायू पाहिलेले आहेत, या घटकांचा काय बरं उपयोग आपल्याला असणार आहे तर आपण ते आता पुढे बघूया. वी स्टडी फर्दर. लेट्स मूव्ह फर्दर. सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. नायट्रोजन. तुम्ही म्हणाल मॅडम जवळजवळ 78% इज नायट्रोजन. मग नायट्रोजनचा काय बरं उपयोग असणार आहे तर नायट्रोजन जे आहे आपल्याला म्हणजे लिव्हिंग थिंग्सला काय लागत असतं प्रोटीन्स. हेल्प्स लिव्हिंग थिंग टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. नंतर इट ऑल्सो हेल्प फॉर द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ्स. हा तुम्हाला माहिती की बरेचसे जे पदार्थ आहे खाद्यपदार्थ आपण ते हवाबंद ठेवायचे असतात आपल्याला. त्यांना हवा लागली की ते खराब होतात किंवा मग त्यातलं जे आहे लवकर खराब व्हायला सुरुवात होतात. मग त्यावेळेला आपल्याला एअर टाईट पॅकेजिंग लागत असते. तर आपल्याला जे आहे एअर टाईट पॅकेजिंगमध्ये आपल्याला नायट्रोजनची गरज भासत असते. नंतर आपल्या सजीवाला जे आवश्यक प्रोटीन्स आहे ते प्रोटीन मिळवण्यासुद्धा नायट्रोजन आपल्याला मदत करत असते. आणि प्रोडक्शन ऑफ अमोनिया. अमोनियाच्या निर्मितीसाठी सुद्धा आपल्याला नायट्रोजनचा उपयोग होत असतो. देन सेकंड काय आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हटलं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे ऑक्सिजनचा आपण काय वापर करतो फॉर रेस्पिरेशन. कशाला वापर करतो आपण रेस्पिरेशन, श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी. हा जो ऑक्सिजन आहे हा श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी आपल्याला ऑक्सिजनचा वापर होत असतो. कशाला फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग अँड कंबशन. आपला ऑक्सिजनचा वापर जो आहे तो आपल्याला होत असतो. थर्ड काय आहे थर्ड इज कार्बन डायऑक्साईड. मग कार्बन डायऑक्साईडचा उपयोग कुठं होतो आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा उपयोग कोण करतो तर प्लॅन्ट काय करतं की कार्बन डायऑक्साईड घेऊन जे आहे ते त्यांचं जे अन्न आहे ते प्रोड्यूस करत असतात. नंतर आपण कार्बन डायऑक्साईड जे आहे आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण बघतो की नाही फायर एक्सटिंग्विशरचे लाल रंगाचे असे लावलेले असतात कॅन्स. तर ते त्याच्यामध्ये काय असतं कार्बन डायऑक्साईड. कारण कार्बन डायऑक्साईड काय जे इट इज यूज इन द फायर एक्सटिंग्विशर. त्याला जे आहे अग्निशामक जे आहे नळ कांड्यामध्ये त्याचा वापर करत असतात आग विझवण्यासाठी. जर कार्बन डायऑक्साईड जर नाही मिळालं तर प्लॅन्ट त्याचं फूड तयार करू शकणार नाही. आणि तुम्हाला माहिती की आपण पूर्णपणे जे आहे प्लॅन्ट्सवरती अवलंबून असतो. आपण जे पोळी खातोय ते गहू कुठून मिळतं आपल्याला प्लॅन्ट्सकडनं. प्लॅन्ट्स गहू केव्हा तयार करतील कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने ते गहू तयार करतील. म्हणजे जे अन्न आहे मधला घटक ते जे आहे प्लॅन्ट यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. फळं केव्हा तयार होतील ज्या वेळेला प्लॅन्ट कार्बन डायऑक्साईड यूज करेल आणि इट विल प्रोड्यूस देअर फूड. नाव वी विल मूव्ह फर्दर. आता आपल्याला माहिती की सगळ्यात कमी घटक जो आहे 0.9 तो काय आर्गॉन. तर आर्गॉन जे आहे आर्गॉनचा आपण कुठे वापर करत असतो तर इट इज यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. तर विजेच्या बल्बमध्ये जे आहे आर्गॉनचा वापर करत असतो. नंतर हेलियम, निऑन, क्रिप्टॉन अँड झेनॉन. आता हेलियमचा वापर आपण कुठे करत असतो इट इज यूज फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड फॉर हेलियम जे आहे इट इज यूज फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. तर कमी तापमान मिळण्यासाठी आणि विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये आपण हेलियमचा वापर करत असतो. जिथे पंखा नाही आहे ज्या विमानांमध्ये तिथे मात्र जे आहे आपण हेलियमचा वापर करत असतो. आणि ज्या वेळेला आपल्याला डेकोरेटिव्ह लाईट किंवा स्ट्रीट लाईटनिंग करायचं असेल त्यावेळेला आपण कसला वापर करतो निऑनचा. कसला वापर करतो आपण निऑनचा वापर करून जे आहे जाहिरातीसाठी. नंतर रस्त्यावरचे जे लाईट असतात त्याच्यामध्ये काय वापर केलेला असतात निऑनचा वापर केलेला असतो. नंतर क्रिप्टॉन फ्लोरोसंट पाईपमध्ये सुद्धा या फ्लोरोसंट पाईपमध्ये जो आहे क्रिप्टॉनचा वापर होत असतो. देन लास्ट झेनॉन कशामध्ये वापरत असतात तर फ्लॅश फोटोग्राफीमध्ये जे आहे झेनॉनचा वापर होत असतो. म्हणजे पहिला घटक जो आहे हवेमधला तो कोणता नायट्रोजन. किती पर्सेंट आहे तो 78% आहे. तर 78% नायट्रोजन जे आपल्याला कशाला उपयोगात पडतो तर बिल्ड नेसेसरी ऑन प्रोटीन्स. नंतर इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया.
नंतर एअरटाईट पॅकेजिंगमध्ये. ऑक्सिजनचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजन आपण रेस्पिरेशनसाठी आणि कंबशनसाठी वापर करत असतो. आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे प्लॅन्ट यूज फॉर प्रोड्युसिंग द फूड. नंतर आपण पाहिलं की जे 0.9 ऑर्गन आहे ते ऑर्गन कशामध्ये वापरतात, तर इलेक्ट्रिक बल्बमध्ये वापरत असतात. हेलियम फॉर लो टेम्परेचर अँड फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. तर अशा पद्धतीने जे आहे आपण वी हॅव सीन द डिफरंट युजेस ऑफ गॅसेस इन द एअर. तर आपल्याला जे आहे तर आपण हे जे हवेतील वेगवेगळे घटक जे आहे, वेगवेगळे घटक आपण हवेतील विविध वायू आणि सगळे घटक जे आहे हे सगळे आपण पाहिले. या सर्वांच्या समतोलामुळे म्हणजेच काय बॅलन्समुळे जे आहे आपल्या पृथ्वीवर असलेली जी सजीव सृष्टी आहे ती टिकून आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. तर आपल्याला जे आहे जीवनावश्यक जे सूर्यप्रकाश आहे म्हणजे लाईट आहे, हीट ऑफ द सन आहे, हे आपल्या पृथ्वीवरती असणं फार गरजेचं आहे. आणि हे पोहोचवण्यासाठी आणि अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी तुम्हाला माहिती की वातावरण फार महत्त्वाचं म्हणजे ॲटमॉस्फिअर जे आहे व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर आहे. हेच काय करतं की इट अलाउज लाईट अँड हीट ऑफ द सन टू रीच द अर्थ. तुम्हाला मी सांगितले की ओझोन थर जो आहे तो काय करतो की हार्मफुल रेज आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही आणि जे आपल्याला लागणारं आहे गरजेचं लाईट आणि हीट आहे ते आपल्यापर्यंत ॲटमॉस्फिअरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतं. अँड इट ऑल्सो प्रिव्हेंट द हार्मफुल एलिमेंट फ्रॉम रिचिंग द अर्थ. मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही ओझोनचा थर तो काय करतो की हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. आणि इट इज इन द ॲटमॉस्फिअर आणि ॲटमॉस्फिअरमध्येच फॉग धुके ढग हे कुठे आहेत ॲटमॉस्फिअरमध्येच आहे. हिम स्नो पाऊस याची सर्वांची निर्मिती जी आहे ती ॲटमॉस्फिअरच्या अंतर्गत होत असते. म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये हे सर्व घटक आहेत ते आपल्याला लिव्हिंग बिईंगसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच्यावरती पूर्णपणे जे आहे आपल्या लिव्हिंग थिंग्सचं जगणं हे अवलंबून असतं. आता पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग